आनंदाच्या क्षणी घरात काहीतरी गोडधोड करायचं असतं आणि अशा वेळेला जर खवा नसेल तर आपण गुलाबजाम कसे तयार करायचे त्यासाठी आपण आज ही रेसिपी घेऊन आलो आहोत। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। त्यासाठी आता आपण बारीक रवा घ्यायचा आहे। हा जाडसर रवा आहे, याला आता बारीक कसा करायचा ते आपण बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घालून आपण याला बारीक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण हा रवा बारीक करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर रवा बारीक असेल तर मिक्सरला काढायची काही गरज नाही। आता एका कढई नॉनस्टिक कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक केलेला रवा आणि 1 चमचा तूप घालून आपण याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। रवा भाजेपर्यंत आपण या रेसिपीसाठी पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी रवा ज्या कपाने घेतला होता त्याच कपाने आपण साखर घेतली आहे आणि त्याच कपाने आपण पाणी पण घेतोय। आता 1 कप साखरेसाठी आपण 2 कप पाणी घेतलंय आणि गॅस चालू करून आपण जोपर्यंत साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हा पाक तयार करायचा आहे, कच्चा पाक तयार करायचा आहे। साखर आपली छान अशी पूर्ण विरघळलेली आहे। आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी चिमूटभर वेलची पावडर घातलेली आहे। तुमच्याकडे केशर असेल तर ते पण तुम्ही घातलं तरी पण चालेल। अशा पद्धतीनं आता आपला पाक रेडी आहे। आपण आता गॅस बंद करायचा आहे। आपला रवा पण आता भाजत आलेला आहे। अशा पद्धतीनं पाक जोपर्यंत होत होता तोपर्यंत आपण रवा भाजून घेत होतो आणि रवा पण आपल्याला गोल्डन ब्राउन झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण 2 टीस्पून मिल्क पावडर घातलेली आहे आणि 2 कप ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने आपण 2 कप दूध घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व रवा आणि दूध मिक्स करून घ्यायचे। लागेल तसं आता आपण 1 कप दूध घातलेलं आहे। सर्व रवा व्यवस्थित मिक्स झाला की आपण परत 1 कप दूध घालायचे। प्रथम 1 कप दूध घातल्यानंतर आपण रवामध्ये सर्व दूध मिक्स झाल्यानंतर आपण दुसरं कप दूध घातलंय, ज्यामुळे रव्यामध्ये गाठी होत नाहीत। अशा पद्धतीनं सर्व दूध आणि रवा एकजीव होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 कप आपल्याला दूध लागलेलं आहे। याच्यामध्ये आपण येलो कलर वापरलाय, किंचित येलो कलर वापरला, ऑप्शनल आहे आणि चिमूटभर आपण वेलची पावडर पण घातलेली आहे आणि आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गाठी बिलकुल झाल्या नाही पाहिजे, त्यामुळे एका साईडनी अशा पद्धतीनं दाखवते त्या पद्धतीनं जर तुम्ही फिरवत राहिला तर बिलकुल गाठी होत नाही आणि गाठी नाही झाल्या तरच ही रेसिपी परफेक्ट बनते। जर गाठी राहिल्या तर रेसिपी चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। रवा आणि दूध व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे आणि हे स्मूथ राहिलं पाहिजे आपलं बॅटर। याच्यामध्ये हार्डनेस नाही आला पाहिजे, नाहीतर आपले जे बॉल आहेत ते कडक होतील। अशा पद्धतीनं आपण एका परातीला तूप लावून घ्यायचं, गॅस बंद केला आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण परातीमध्ये काढून घ्यायचं। या रेसिपीसाठी आपण जे दूध वापरलं होतं ते रूम टेम्परेचर असलेलं होतं, गरम किंवा थंड दोन्ही नव्हतं, त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव याचा गोळा होईल अशा पद्धतीनं आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण गरम आहे। आता मी गरम असतानाच याला चमच्याचं काढून घेते आहे सर्व पीठ आणि याला मस्त असं छान आपण हाताने मळणार आहोत। जर तुम्हाला हे हाताने मळायचं नसेल तर तुम्ही हे मिश्रण कोमट झाल्यानंतर फूड प्रोसेसरमधनं जर काढलं तर हे खूप छान अशा पद्धतीनं स्मूथ बॅटर तयार होतं। जर फूड प्रोसेसर नसेल तर हातानेच आपल्याला छान असं मळून घ्यायचे। पीठ आपलं छान असं मऊ सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण हे सर्व पीठ एकसारखं सगळं मळून घ्यायचं आहे।
आता रसबरी तयार करण्यासाठीचा आपला हा गोळा परफेक्ट असा तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा सॉफ्ट गोळा तयार झाला म्हणजे आपली रेसिपी परफेक्ट बनेल. आता आपण याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे. बॉल तयार करण्याची पण एक ट्रिक आहे. ती ही रेसिपी संपूर्ण बघा. पळून रेसिपी जर बघितली तर रेसिपी चुकण्याची शक्यता आहे. रेसिपी तयार करताना बारीक बारीक छोटे छोटे ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे रेसिपी डिटेल बघणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हा बॉल आपण तयार केलेला आहे. हा गोल नाही तयार केलेला आहे, चपटा तयार केला आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला हे सर्व बॉल तयार करायचे आहेत. रेग्युलर गुलाबजाम करताना आपण कमी गॅसवर तळतो, पण ह्या रेसिपीला पूर्ण फुल गॅसवरच आपल्याला हे पूर्ण बॉल तयार करून घ्यायचे. त्यासाठी आपलं तेल तापलं आहे का हे चेक करण्यासाठी आपण एक छोटी गोळी टाकलेली आहे. आता आणि तेल तापलेलं पण कळतं आणि आपला बॉल हा विरघळतो आहे का ते पण कळतं. तर आपला बॉल विरघळलेला नाही आहे आणि तेल पण छान तापलेलं आहे. त्यामुळे आपण आता सर्व हे बॉल्स आहेत ते तळून घ्यायचे. तेलामध्ये मी बॉल्स टाकलेले आहेत आणि गॅस पण मी फुल ठेवलेला आहे. आता जोपर्यंत हे बॉल्स तेलामध्ये तरंगत नाही तोपर्यंत झारा त्याला लावायचा नाही आहे. जर का आधीच तुम्ही झारा लावला तर हे बॉल्स तुटण्याची शक्यता असते. आपण ही रेसिपी रव्यापासून तयार केलेली आहे, त्यामुळे अतिशय नाजूक पद्धतीने आपल्याला हे सर्व बॉल्स तळून घ्यायचे. कलर एकदम ज़बरदस्त आलेला आहे. अशा पद्धतीनं गोल्डन ब्राऊन कलर आला आणि आपले बॉल्स छान असे मस्त फुगलेले पण आहेत. आपण त्यांना बनवताना चपटा आकार दिला होता आणि असे छान असे त्यांना ते तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त असे फुगलेले आहेत आणि आपले हे बॉल्स आता रेडी आहेत. आता अशा पद्धतीनं पूर्ण तेल काढून आपण त्यांना तयार केलेल्या पाकामध्ये आपल्याला त्यांना टाकायचे. आता पाकामध्ये मस्त त्यांना दुसरा आपला बॅच तयार होईपर्यंत मुरू द्यायचे आणि मस्त ते पाक पूर्ण ॲब्झॉर्ब होतो त्याच्यामध्ये. म्हणूनच आपण या रेसिपीला रसभरी असे नाव दिलेलं आहे. खवा न घालतासुद्धा आपण अशा पद्धतीनं ही रेसिपी तयार करू शकतो. अतिशय झटपट बनते. घरामधल्या साहित्यापासून तुम्ही कधी तुम्हाला इच्छा होईल तेव्हा अशा पद्धतीनं ही रेसिपी तयार करू शकतो. आता आपण दुसरी बॅच तयार करतोय. अशा पद्धतीनं हे बॉल्स तयार करायचे. पीठ छान आपलं मळलेलं असेल तर ही रेसिपी तयार करायला जास्ती वेळ लागत नाही. आता दुसरी बॅच आपण तेलामध्ये घालायची आहे. तेल गरमच पाहिजे, थंड तेलामध्ये नाही टाकायचं आहे. थंड तेलामध्ये जर हे बॉल्स टाकले तर विरघळण्याची शक्यता असते. आता दुसरी बॅच आपली रेडी होते तोपर्यंत आपण आता हे काढायचे आणि काचेच्या बाउलमध्ये ठेवायचे आणि दुसरी बॅच तयार झाल्यानंतर ती पण आपण पाकामध्ये घालणार आहोत. आता आपली ही दुसरी बॅच रेडी आहे, ती आता आपण पाकामध्ये घालायची आहे. अशा पद्धतीनं आपले सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे. आता आपण 1 वाटी रवा घेतला होता. 1 वाटी रव्यामध्ये आपले 25 बॉल्स हे तयार झालेले आहेत. खवा आणि मैद्याचा वापर न करता सुद्धा अशा पद्धतीनं आपण ही रेसिपी तयार करू शकतो. इन्स्टंट आहे, घरामधल्या साहित्यापासून आपल्याला ही रेसिपी तयार करता येते. अशा पद्धतीनं आपली ही दुसरी बॅच तयार आहे. या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल? रव्याचे गुलाबजाम म्हणू शकता किंवा बंगाली स्वीट डिश रसभरीसुद्धा या रेसिपीचं नाव आहे. अशा पद्धतीनं आपली ही रसभरी ही रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे. जेवणाच्या 4 ते 5 तास आधी जर तयार केली तर साखरेमध्ये पाकामध्ये छान हे रसभरी मुरते. आणि वरून आपण डेकोरेशनसाठी बदामाचे काप घातलेले आहेत. बदामाचे किंवा पिस्त्याचे कापसुद्धा या रेसिपीला छान लागतात. अशा पद्धतीनं आता आपण वरनं याच्या पाक थोडासा टाकलेला आहे आणि आता आपण कट करून दाखवतो.
आपले हे बॉल्स साखरेच्या पाकामध्ये मुरलेले नाही आहेत, तरी पण आता आपण व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला कट करून दाखवते. मैद्याचा वापर जर करायचा नसेल तर अशा पद्धतीनं रव्यापासून सुद्धा ही रेसिपी तयार करता येते. रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते.